बरोबर गाण्याला गाणं, विषयाला विषय, भागाला भाग, उत्तराला उत्तर देत चालला त्या. आज पहिल्यांदा विषय 4 वेळा बारी. मित्रांनो, माझे जे बारी बघतात मित्र सगळे माझी मंडळी, त्यांना माहिती आहे, नाही तर माझ्याकडे रेकॉर्डिंग आहे, मी ठेवले अजून कापून, मी अजून ठेवले तशीच. किती खोटं बोलायचं रंगमंचावर बुवा, तुमच्याकडनं ही अपेक्षा नाही. कला जाते, कला रंगमंचावर जो खोटा बोलतो ना त्याची कला जाते ना, कला. त्यामुळे मी तुम्हाला शाप द्यायला बाबा आलो नाही. तुमचा कर्म तुमच्याशी, माझा माझ्याशी. म्हणून बक्षिसालय थांबा, बक्षिसालय थांबा. व्याघ्रेश्वर सेवा मंडळ महिला मंडळाकडून खास बक्षीस आहे. वा 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 वा. महिलांचा नंबर पहिला. जरा लेट आला, असू द्या, लेट आलाय. 501 रुपयांचं पारितोषिक मंगेश उंडे, गाव मार्लेश्वर, काढांच्या माध्यमातून 200 रुपये आहेत. महिला मंडळाच्या माध्यमातून 500 आलेले आहेत. 500च्या 500 दुसऱ्या बारीपर्यंत वसूल करून जाणार. टेन्शन घ्यायचं काम ऐका. शेवटचं गाणं बुवानी आणि ह्याचं विश्लेषण मागायचं त्यांच्याकडे. कसाची मुवाला का नाही म्हटलंच बोल, किंवा जवळ आला म्हणून असं पण का नाही बोला. जिंक्या निवडून होता, वेगळ्या नशेमध्ये होते वाटतं. हो. आणि त्यांच्यापेक्षा त्यांचे बाबा माझ्याशी कोणते बोलले, त्यांना जेवणा विचारलं मी, बाबा तर वाघिवरे कदमवाडी कदमवाडी. ओके, आय एम कदम, आय एम ऑल्सो कदम. डोंट वरी, बी हॅपी, डोंट वरी, आय एम ऑल्सो कदम. कदमवाडी महिला मंडळ, कदमवाडी. व्याघ्रेश्वर सेवा मंडळ महिला मंडळ, कदमवाडी. 500 आले, 500 वसूल करून जाणार. टेन्शन नाही घ्यायचा, फक्त ऐकत राहायची, मानसिकता ऐकायची ठेवायची. बुवाला आल्या विचारायचं, रुपडा द्यायचा नाही, पण विचारायचं का बुवाला नाही मान्य केला, सांगायचं नाही. मी शोधतोय नुसता ताकर पक्षी जसा वाट बघतो ना पावसाची, असा आहे ना शोधतोय. भेटतच कुठं गणपती. आज भेटलं शेवटच्या दिवशी, मला चांगलं लाकडाने भेटले. आज यांचा कार्यक्रम करणार आहे. त्यांना विचारायचं, त्याची मन मला विचारणार, माझ्या प्रश्नाचं उत्तर देऊ नको, तुला जमणार पण मला माहिती. फक्त एक प्रश्न तुम्हाला विचारून जातो, तो तुम्हाला परवा पण विचारला. ऐका, हे पोरांनो, 1 मिनिट. महिला मंडळाने बक्षीस दिलाय, ऐका, थांबा. 500 वसूल करावं, थांबा. पहिला प्रश्न बुवाना मी माझा दिलाय, तो मी सांगतो तुम्हाला काय दिलाय. पण गवळणी हे म्हणतात सारखे, मी कृष्ण बुवा, तू राधा. मला म्हणतात तू राधा बुवा, असं नाही. मी कृष्णाची बाजू, तुम्ही कृष्णाची बाजू मांडणार, मी राधेची मांडणार. तुम्ही शंकराची मांडायची, मी आदिमाईची मांडणार. तुम्ही ब्रह्माची मांडायची, मी मायेची मांडणार. असा विषय आहे. मी काय राधा नाही, मला 2 पोर आहे. हो, मी फक्त बाजू मांडायला आलो. हो, तुमचा गैरसमज व्हायला नको. बरोबर. वा वा वा, अशी शिट्टी आहे पाहिजे. 1 नंबर. कोण आहेत? 1 नंबर. घ्या ना आपल्या वारीला, घ्या मस्त शिट्टी वाजवा. आहे का? इसको कहते का, दाद कशाला म्हणतात, कुठे द्यायला पाहिजे, ती कोण कळली पाहिजे, त्याला म्हणतात. खरोखर मस्त आवडला. बोलायचं बघा, बोलायचं. तुम्ही सांगताना मी कृष्ण, बरं तुम्ही कृष्ण, मी राधा. आजच्या दिवसासाठी किंवा 3 तासासाठी राधा. मग तुम्ही मला सांगायचं की कृष्णाचं स्वरूप काय, कृष्णाचं स्वरूप काय. आणि म्हणून तुम्हाला हा पहिला प्रश्न, माझा प्रश्न तुमच्याकडे आहेच, ऑलरेडी दिलेला आहे. गोवाने मी विचारलंय की 2 स्त्रियांच्या संयोगातून निसर्ग नियम बदलायला लावलाय. हे शिपोड्यांसारखे आता मी याला प्रश्न विचारणार. माझ्या ग्रंथाला द्या, माझाच अध्याय, माझी चोरी तुमच्या का. विश्वमान्य ग्रंथातला मौलिक प्रश्न विचारला होता ना, ज्ञानेश्वरीतला 17व्या अध्यायातला. मोठ्या मनानं मान्य केला. यांच्याकडे बोलत बसतो, मी बोलू शकलो असतो, वेळ मारून नेली असते त्या दिवशी, तर नाही म्हटलं असतं मान्य नाही. पुढे विचारायला असतं, गळा पकडायला कोण आलं असतं. 4 टाइम ह्याला मी दिलं, यांचा गळा पकडायला मी गेलो, सचिन नाही गेलो. पण पुरावा आहे त्याचा, मी ह्यांना हे उत्तर दिलेला, त्याचा पुरावा आहे. पण मी त्या दिवशी वेळ मारून दिली, पण मावली नाही. रंगमंचावर खोटं बोलल, त्याचा कार्यक्रम ही रंगभूमी करणार, बरोबर करणार. मी काही तुम्हाला शाप देत नाही. म्हणून शाहिरांना विचारलंय, 2 स्त्रियांच्या संयोगातून एक बाळ जन्माला आले. त्या बाळाचं नाव काय आणि त्याचं गाव काय, एवढा सांगायचं. वाघिवरे एवढं सांगू नका बस, आणि कदमवाडी सांगू नका बस. एवढा काम करायचा. तुम्हाला माहिती आहे मला येणार नाही उत्तर, तरी पण सांगतो. तिसरा प्रश्न बुवा नाही देतोय. कृष्णाचं स्वरूप सांगा, सांगितलं त्यांना पहिला. माझा मुख्य प्रश्न आहे तोही दिलाय त्यांना. आणि त्याला तिसरा प्रश्न असा आहे. महिला मंडळाने बक्षीस दिलाय. महिला मंडळातल्या कोणी जर सांगितलं तर त्यांना माझ्याकडनं 500 रुपये आहे का. त्याने महिला मंडळाला सांगायचं, फक्त तुम्ही चर्चा करा. आपापसात चर्चा करायची, बुवाला तर जमायचाच नाही, असू दे, पण दुसऱ्या बारीपर्यंत तुम्ही द्यायचा. मी काय म्हणतोय, नवरा आपल्याला लग्नामध्ये
मंगळसूत्रापासून अनेक दागिने देतो, मंगळसूत्रापर्यंत अनेक दागिने देतो. पण एक दागिना असा आहे जी बायको आपल्या नवऱ्याला देते आणि त्या दागिन्याचं तुम्ही नाव सांगायचंय, कारण तो दागिना आयुष्यभर आपल्या नवऱ्याला पुरतो. ह्या तुम्हाला प्रश्न आहे. बायकांनी सांगितलं तर गोवाचं काम नाही, गोवाचं काम नाही. बायकांनी सांगितलं तरी चालेल. माझ्या महिला मंडळाला तुम्ही जे 500 दिले ते रिटर्न लगेच तुम्हाला रिटर्न गिफ्ट करून टाकणार. तुम्ही सांगायचं आहे नवरा आपल्या बायकोला अनेक दागिने देतो, बायको आपल्या नवऱ्याला असा एक दागिना देते. त्या दागिन्याचं तुम्ही नाव सांगायचं आणि म्हणून शेवटचं नाव म्हणायचं आहे का? शेवटचं नाव